ठीक आहे, सगळ्या गोष्टी आपण रिकॉल केलेल्या आहे. एव्हरीथिंग इज ऑल ओके. फक्त तुमचा अभ्यास बाकी आहे. ओके, तर आता बघा एक एक छोटासा टॉपिक आपण कव्हर अप करणार, तो म्हणजे कॉन्फ्लिक्ट काय असते. ठीक आहे, कॉन्फ्लिक्ट काय असते. आता इथे लेट्स कन्सिडर करा एक असा एक फाईल आहे आपल्याकडे. एक फाईल आहे जी फाईल माझ्याकडे पण अवेलेबल आहे. ठीक आहे, आणि योगिताकडे पण अवेलेबल आहे. योगिताच ना. हा, तर एकच फाईल अवेलेबल आहे, बरोबर ना. आणि ती फाईल मला मॅनेजरला सबमिट करायची. माझ्याकडे पण सेम फाईल आहे, त्यांच्याकडे पण सेम फाईल आहे. मी त्या फाईलमध्ये काहीतरी डेटा टाकलेला आहे, बरोबर. आणि त्यांनी पण त्या सेम नावाच्या फाईलमध्ये काहीतरी डेटा लिहिलेला आहे, जो की डिफरंट आहे. आमच्या दोघांचा पण डेटा काय डिफरंट आहे. आणि आम्ही दोघे पण ती फाईल घेऊन कुठे जातोय, मॅनेजरकडे जातोय. मॅनेजर कन्फ्यूज, मी सूरजचा डेटा ठेवणार की योगिताचा डेटा ठेवणार. फाईल तर मला एकच पाहिजे. मॅनेजर झाला कन्फ्यूज, फाईल मला एकच पाहिजे पण डेटा वेगवेगळे आहेत. तर हा जो सिच्युएशन असतो आपल्या इथे ब्रांचेस मध्ये किंवा नॉर्मली, त्याला म्हटलं जाते कॉन्फ्लिक्ट. की फाईल तर एकच आहे पण दोन ठिकाणातून येते. दोन ब्रांचेस मध्ये सेम फाईल आहे, आणि जेव्हा आपण त्याला मर्ज करायची कोशिश करतोय तर डेटा वेगवेगळा आहे ना. ठेवायचा कोणता, तर हा होतो कॉन्फ्लिक्ट. समजलं. ठीक आहे, तर आपण तसं आपण करून बघू. तर लेट्स कन्सिडर करा, आपल्याला सर्वात आधी मेन मध्ये पण सेम फाईल पाहिजे, इथे पण सेम फाईल पाहिजे. तर आपल्याकडे अवेलेबल आहेत का तशा फाईल्स, ते बघून घेऊ. यामध्ये तुम्हाला दिसेल फाईल 1 2 आपण आता जे काही क्रिएट केलेली आहे, आणि मेन मध्ये पण तीच फाईल अवेलेबल आहे. स्विच टू मेन. सो मेन मध्ये पण आपल्याकडे ही फाईल अवेलेबल आहे. तर आपण काय करू, दोन्ही ठिकाणी डेटा ऍड करू. अंडरस्टूड. सो मी इथे मेन फाईल मध्ये आधी डेटा ऍड करतोय. फाईल F12 मध्ये hello this data from main control D झालंय. तर याला मी काय करतोय, git ऍड करून ठेवतोय, git कमिट पण करणार -m. and now इथे मी काय करतोय, कमिट मध्ये डेटा ऍडेड समथिंग असंच काहीतरी देतोय. सॉरी, बॅट डबल कोट. झालंय. पुश केलाय का आपण, नाही. देन सो सिंपल, आपण आता फीचर ब्रांच मध्ये येणार. फीचर ब्रांच मध्ये पण कॅट F12 आणि hello this data from फीचर ब्रांच. झालंय. git add. आता होत काय, इथे दोन्ही ठिकाणी सेम फाईल आहे पण डेटा वेगळा वेगळा आहे. जेव्हा आपण याला मर्ज करायला जाणार तेव्हा काय बोलणार तो, की डेटा दोन फाईल मधून दोन फाईलचं नाव भले सेम आहे बट वेगळा वेगळा डेटा आहे. तर तो कन्फ्यूज होणार जेव्हा तो मर्ज करेल, की डेटा ठेवू कोणता मी, मर्ज मेन मधला ठेवणार की फीचर मधला ठेवणार. सिंपल आहे ना. त्यालाच म्हटलं जाते कॉन्फ्लिक्ट. सो लेट्स डू इट. कमिट -m file from feature something. ठीक है. Now come back to word main, git switch main, आणि इथे जेव्हा मी git merge फीचर करणार तेव्हा तो बघा कॉन्फ्लिक्ट म्हणून देतोय. ऑटोमॅटिकली failed. Fix conflict and then commit the result. आलाय. समजलं ना. काय केलं आपण, सेम फाईल आहे, दोन्ही ब्रांचेस मध्ये सेम फाईल आहे. डेटा मेन मधला वेगळा आहे, डेटा फीचर मधला वेगळा आहे.
आणि जेव्हा आपण फीचर ब्रांचला मर्ज करायची कोशिश करतोय कुठे मेन मध्ये, तेव्हा तो काय होतोय, तिथे कॉन्फ्लिक्ट क्रिएट होतोय, कन्फ्युजन क्रिएट होतोय की मी फीचर ब्रांच मध्ये असलेला डेटा ठेवणार त्या फाईल मध्ये की मेन मध्ये जो आहे ऑलरेडी तो ठेवणार. तर हे ऑटोमॅटिकली होणार का? नाही होणार. काय बोलतोय तो? स्वतः तुम्ही सॉल्व्ह करा. ओके, तर आता स्वतः सॉल्व्ह कसं करायचं? तर स्वतः सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला या फाईलला ओपन करावं लागेल, तेव्हा तुम्हाला समजेल. तर मी फाईलला ओपन करतोय. आता फाईल कोणती आहे? F12 ना. तर फाईलला मी ओपन करतोय आणि इथे तुम्हाला दिसेल दोन्ही डेटा. इथे काय दिसतंय? दोन्ही पण डेटा दिसतंय. मेन मधला पण दिसतोय डेटा फ्रॉम मेन आणि डेटा फ्रॉम फीचर. आता ते तुम्हाला डिसाइड करायचं आहे की इथे काय ठेवायला पाहिजे. इथे तुम्हाला डिसाइड करायचं आहे. तर मी हे जे आहे ना, हेड म्हणजेच मेन मधला आहे आणि हा जो आहे फीचर इथे दिलेला आहे हा फीचर ब्रांच मधला आहे. कळलं का? हा, तर इथे लोकेशन्स दिलेले आहेत. हेड म्हणजे मेन ब्रांच. सो इथे तुम्हाला हे सगळं रिमूव्ह करायचं आहे आणि जो डेटा ठेवायचा आहे तो तेवढा डेटा ठेवायचा आणि बाकी कमिट करायचं याला. कळलं? आता एवढा डेटा मला इनफ आहे. हे दोन्ही लाईन्स पाहिजे मला, बाकी काही पाहिजे का एक्स्ट्रा? नाही. तर सिंपल मी याला सेव्ह करणार. झालं फाईल सेव्ह. अजूनही मर्जिंग दिसतंय इथे बघा, अजूनही मर्जिंग मध्ये आहे. मर्ज झालं नाहीये, फक्त डेटा फाईल एडिट केली आहे आपण. आता या फाईलला आपल्याला काय करायचं आहे? कमिट करायची. आता काय करायचं आहे? कमिट. सो git add git commit -m conflict resolved. ओके, कॉन्फ्लिक्ट रिझॉल्व. तर आता बघा इथे मर्जिंगचं जे ऑप्शन होतं ते गायब झालेलं आहे. दिसतंय का? नाही. तर हा एक आहे इथे मर्ज कॉन्फ्लिक्टचा कन्सेप्ट. तर आता जर तुम्ही बघितलं इथे तर या फाईलमध्ये cat F12 दोन्ही पण लाईन्स अवेलेबल असणार. एक फीचर मधून आलेला डेटा पण अवेलेबल आहे आणि इथला डेटा पण आपल्याकडे अवेलेबल आहे. क्लिअर? आता सेम फाईल तुम्ही इकडे पण करा एडिट. F12 आहे. या फाईल मध्ये पण आपण इथे गिटहब मधले किंवा एखाद दुसऱ्या युजरने डेटा टाकतोय असं कन्सिडर करा. सो मी याला एडिट करतोय आणि यामध्ये हलका डेटा टाकतोय. दिस डेटा फ्रॉम git user. Okay, commit the message, commit the file, that's it. ठीक आहे. आता मी इथे जेव्हा कोणत्या ब्रांच मध्ये झालं, हे मेन मध्येच आहे ना. ओके, सो आता जेव्हा मी इथे गिट पुश करायला जाणार ओरिजिन मेन, तर पुश पण होणार नाही. तो सांगणार की तिकडे ऑलरेडी डेटा अवेलेबल आहे सेम फाईल मध्ये, तो पण चेक करा. टाइम घेतोय थोडा, बघू काय एरर मेसेज येतो की काय होतं पुश ते बघू. जर डेटा ऑलरेडी तिथे अवेलेबल आहे आणि दुसराच काहीतरी डेटा अवेलेबल आहे तर तो इथे काय बोलणार की फाईल पुश होणार नाही. आधी तिथे जो डेटा आहे तो तुम्ही तुमच्या या रेपॉझिटरी मध्ये बघा आलाय रिजेक्टेड. पुश होणार का? नाही होणार. तर असे इश्यूज तुम्हाला येणार म्हणजे येणारच की तिकडे ऑलरेडी डेटा अवेलेबल आहे तो तुमच्या सिस्टम मध्ये अपडेटेड नाही आहे, तुम्ही पुश करायची कोशिश करताय, होणार नाही. तर इथे बघा तो काय बोलतोय सर्वात आधी की रिजेक्टेड, पुश होणार नाही. का? तर फेल टू पुश सम रेफरन्स जे काही आहे ते अपडेट वेअर द रिजेक्टेड बिकॉज द रिमोट कंटेन्स वर्क दॅट यू डू नॉट हॅव लोकली. remote have some have already have a data something, right?
रिमोट कंटेन्स अ वर्क दॅट यू डोंट हॅव लोकली, जो आपल्याकडे अवेलेबल नाही आहे. सो दिस इज युजली कॉज बाय द अनदर रिपोजिटरी पुशिंग सम इथे त्याने पूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तो काय बोलतोय, तर सर्वात आधी गिट पुल करा. काय बोलतोय तो, सर्वात आधी पुल करा. तर पुल करायचं असेल तर आपल्याला इथे काय करावं लागेल, गिट पुल ओरिजिन मेन. तर होते का बघू, सी पुल होते कंटेंट, अगेन कॉन्फ्लिक्ट आला बघा, कारण तिथे डेटा वेगळा आहे आणि इथे पण डेटा वेगळा आहे. तर असं नाहीये की तिथला इथे आपण जे लोकली करतोय तेव्हाच कॉन्फ्लिक्ट येईल, असं नाहीये. तर तिकडून येणारा डेटा मेन मधलाच आहे, तो आता इथे जेव्हा कंबाईन व्हायची कोशिश करतो तर डेटा कॉन्फ्लिक्ट वाला आलाय. तर हे तुम्हाला फेस करावंच लागणार आहे, असं होणार. फक्त जर असं नाही झालं पाहिजे, तुम्हाला प्रॉपरली चेक करावं लागतील गोष्टी, रेग्युलर लक्ष ठेवावं लागेल की हा तिकडे डेटा असेल तर मी सर्वात आधी पूल करतो, देन आपल्या लोकल रिपॉझिटरी मध्ये काही वेगळा न्यू डेटा ऍड करणार. कळलं? ठीक आहे. तर आता परत सेम प्रोसेस करायची आहे, ऑटोमॅटिक मर्ज फेल. मेन मध्येच होतं हे सगळं का, कुठे होत आहे, मेन मध्ये. आता इथे ब्रांच वेगवेगळ्या आहेत का, इथे ब्रांचेस वेगवेगळ्या नाही आहे, एकच ब्रांच आहे, बट दोन युजरने यूज केलेले आहे. सेम ब्रांच बट युजर दोन आहेत. आलं लक्षात? तर अगेन सेम काम करणार आपण. नॅनो F12 ओपन करा आणि बघा सेम अगेन आहे, दिस डेटा फ्रॉम गिट युजर आलाय का, दुसऱ्या युजरने जे डेटा टाकलेला होता. सो अगेन आपल्याला हे रिमूव्ह करून टाकायचं आणि हा जो आहे हा कमिट आयडी असतो फ्रॉम गिट. सो रिमूव्ह इट. परफेक्ट. एवढं असलं तर चालतं आपल्याला. कंट्रोल X Y एंटर. Perfect. Now same process, git add, git commit -m, git user data added. झालं मग. आता परमनंटली याला पुश करू आपण, git push origin main. तर आता इथं हा पूर्ण डेटा कुठे झालाय, पुश मेन मध्ये. तर इथे जेव्हा आपण ह्या फाईलला बघणार तेव्हा काय असेल, यामध्ये तेव्हा काय असेल, जो डेटा आता आपण ऍड केलेला आहे तो पूर्ण डेटा अवेलेबल असेल. तर दोन्ही ठिकाणी कशा पद्धतीने कॉन्फ्लिक्ट येणार ते समजलं. ब्रांचेस मध्ये पण कॉन्फ्लिक्ट आहे, ब्रांच टू ब्रांच, जर सेम फाईल असेल तर, है ना, आणि सेम ब्रांच असेल पण दोन लोकेशन वरून येत आहे डेटा, दोन युजर कडून डेटा येत आहे, तर तिथे सुद्धा तुमच्याकडे कॉन्फ्लिक्ट जनरेट होणार. कळलं? ठीक आहे. तर तुमचा पॉइंट क्लिअर झाला शुभम. आणि हेच तुम्हाला फेस करावं लागतं ऑर्गनायझेशन्स मध्ये. असे इश्यूज होतात तर ते प्रॉपरली हँडल करावे लागतात. क्लिअर? आय होप ऑनलाईन तुम्हाला समजलंय. येस येस. ओके कूल. तर गिटची चिटशीट आहे ही, पूर्ण इथले कमांड्स कॅप्चर करा. इथे प्रॉपर यांनी डिस्क्रिप्शन पण दिलेले आहेत की कुठली कमांड कशासाठी यूज होते. असं कुठलंही नाहीये की इथे काही क्रिटिकल आहे, सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित करून बघितलेल्या आहेत. समजलं? ओके. ऑनलाईन वाली चिटशीट आहे, गिटलॅबची ऑफिशियल चिटशीट आहे. गिटहब चिटशीट, गिटलॅब चिटशीट, सॉरी गिट ऑफिशियल. ठीक आहे. तर इथे तुम्हाला दुसरीकडून कुठून घ्यायची गरज नाहीये, ऑलरेडी अवेलेबल आहे. ऑफिशियल कमांड लाईन दिलेले आहे तिथे. ह्या 4 पण 1 2 3 4. हे अटलाशियनचं आहे, हे गिटलॅबचं आहे. बाकी तर हे न्यू क्रिएट गिट
गिग्स ऑफ किक्स वगैरे ते तर ठीक आहे, बट हे पहिले 4 ऑफिशियल्स आहेत. ओके, तर प्रत्येक कमांड टाईप करून बघा तिथे होतं काय, कसं होणार आहे, काय आहे त्याच्या मागे रिझन्स काय आहे ते करून बघा. आणि मी पूर्ण कमांड्स सांगायची कोशिश केली आहे. एखादी सुटली असेल तर ते तुम्ही मला सांगा की सर ही कमांड अशी काम करते. कळलं? ठीक आहे. आणखी एक कमांड आहे जी खूप इम्पॉर्टंट कमांड आहे, git cherry pick. कोणती कमांड? चेरी पिक. कसं करायचं सांगा बरं. कशाची आयडी? कमिट आयडी. हा तर कसं करायचं सांगा. हा कसं करणार? कसं करणार लवकर सांगा. हा बघा नोट्स. मी काहीतरी करून बघतोय. ठीक आहे, प्रॉपर वर्क झालं तर वेल अँड गुड. कॉपी. मी काय केलंय इथे फाईल क्रिएट केली आहे. कुठे? फीचर ब्रांच मध्ये. फीचर ब्रांच मध्ये कमिट केलेलं आहे त्या फाईलला. बट मला काय करायचं आहे, हा कमिट आयडी कॉपी करायचा आहे आणि चेरी पिक सोबत यूज करून बघायचं तर काय होतं ते बघू. ठीक आहे. सो कमांड आहे git. सॉरी, आधी मेन मध्ये येऊन जाऊ. मेन and then git cherry pick PEAK. let's check PICK. इथे दिलेली आहे कमांड, ते बघू आपण. एकदम लास्ट मध्ये असेल ही कमांड. काय होतं, कसं काम करतं. कॉपी वन कमिट ऑन टू द करंट ब्रांच. ठीक आहे, कॉपी करती एक कमिट आणि इथे तुम्हाला बघायचं आहे काय, गिट चेरी पिक अँड कमिट आय डी. तर ही कमांड इम्पॉर्टंट आहे. कधी एखादी कमिट आहे फीचर ब्रांचमध्ये, आपण आता मर्ज वगैरे केलं आहे तर आय डोंट थिंक की पूर्ण व्यवस्थित काम होईल. ठीक आहे, पण भरपूर साऱ्या कमिट्स असणार तुमच्या फीचर्समध्ये आणि त्यापैकी एखादी पर्टिक्युलर कमिट उचलायची जी तुम्हाला मेनमध्ये टाकायची. ती पर्टिक्युलर कमिट आय डी कॉपी करायची आणि सिंपल मेनमध्ये येऊन चेरी पिक आणि कमिट आय डी द्यायचं. इथे कमांड PICK आहे. ठीक आहे, आणि कमिट आय डी फीचर मधला मी जो कॉपी केलाय तो इथे पेस्ट करतोय आणि एंटर करतोय. बघा परत कॉन्फ्लिक्ट आलेला आहे, चेरी पिक कॉन्फ्लिक्ट.
ओके, कोणती फाईल आहे? ओके, चेरी पिकिंग करतोय आपण आणि देन इथे सिंपल नॅनो करतोय. हा, जे आपल्याला बघायचं ते होत आहे का? क्लिअर. सो हा, जर तुम्हाला अबॉर्ट करायचं असेल तर अबॉर्ट साठी हायफन हायफन अबॉर्ट पण दिलेला आहे. कंटिन्यू हायफन हायफन कंटिन्यू, बट आपल्याला आधी रिझॉल्व्ह करावं लागेल. नॅनो F12. व्हेरी गुड. सी बघा दिलेलं आहे ते न्यू हॅलो दिस इज फॉर टेस्टिंग. मी यामध्ये हे टाकलेलं आहे. देन आता चेरी पिकचा कॉन्फ्लिक्ट इथे जनरेट झालेला दिसतोय. व्हेरी गुड. सो आपल्याला जे करायचं आहे ते प्रॉपर इथे काम होत आहे. परफेक्ट. सो कंट्रोल XY एंटर, git add. मला सेम फाईल न करता दुसरी फाईल करायची होती, नाहीतर ते हा मर्ज नसता, मर्जचा इश्यू नसता आला. ठीक आहे. सो नो वरीज, हे पण प्रॅक्टिस होईल आपली आणि चेरी पिक पण होऊन जाईल. गिट कमिट पिक टेस्टिंग. ओके, डन. ओके, तर इथे बघा ls cat F12 चेरी पिक कम्प्लिटली डन. अंडरस्टँड? समजलं का? आता इथे मी काय केलं, कुठली आपल्याकडे ब्रांच आहे फीचर ब्रांच. फीचर ब्रांच मध्ये कुठलीही कमिट जर मला इकडे घेऊन यायची असती, तिथे आपण मर्ज नाही केलंय, काही नाही केलंय, असं कन्सिडर करा. तर आपल्याकडे फीचर ब्रांच मध्ये भरपूर सारे कमिट्स आहे. जसं की इथे मी तुम्हाला दाखवतो. फीचर ब्रांच मध्ये जाऊया आपण. स्विच टू फीचर्स, गिट लॉग करणार. इथे गिट लॉग मध्ये तुम्हाला दिसतंय भरपूर साऱ्या कमिट्स है ना. हेड फीचर दिसतंय, तर फीचर ब्रांचच्या कमिट्स आहेत जे आपण करून बघितलेले आहे आतापर्यंत. तर यापैकी आपल्याला काय करायचं आहे आता? ठीक आहे, मला एखादी कमिट, ही कमिट कुठे पाहिजे? मेन ब्रांच मध्ये. तर याला मी कॉपी करणार आणि कमांड कोणती यूज करणार? चेरी पिक. तर या कमिट पर्यंत जे काही काम इथे आहे ते सगळं काम कुठे जाणार? मेन मध्ये. समजलं? चेरी पिक इम्पॉर्टंट आहे आणि विचारला जातो. डेव्हलपर एक ब्रांच क्रिएट करणार, त्याने त्यामध्ये काहीतरी चेंजेस केलेले आहे असं कन्सिडर करा. चेंजेस क्रिएट केल्यानंतर एक तर त्याच्याकडे ऑप्शन आहे, तो मर्ज रिक्वेस्ट जनरेट करेल. ठीक आहे, मर्ज रिक्वेस्ट जनरेट केल्यानंतर ते काम होईल आणि असंच काम होतं. चेरी पिक खूप कमी दिसेल तुम्हाला ऑर्गनायझेशन्स मध्ये. हा, हे लोकली तुम्ही काम करून बघू शकता चेरी पिक वर. बट इथे जर गिटहब वर काम करतो म्हटलं तर इथे तुम्हाला कुठलंही ऑप्शन अवेलेबल आहे का चेरी पिक सारखं? नाहीये. इथे काय अवेलेबल आहे? फक्त पुल रिक्वेस्ट, मर्ज रिक्वेस्ट. तर जर गिटहब वर पूर्ण काम होत आहे तर ते पुल रिक्वेस्ट, मर्ज रिक्वेस्ट थ्रूच होणार आणि तेच इम्पॉर्टंट असणार. बट जर तुम्हाला इथे काय बोलतात त्याला, इन्स्टंट मध्ये तुमची काही चेंजेस अप्लाय करायचे असेल मेन ब्रांच मध्ये, सो यू कॅन डू चेरी पिक. ठीक आहे. लोकल लॅपटॉप मध्ये हे स्वतः जेव्हा आपण काम करतोय तेव्हा चेरी पिक एक इम्पॉर्टंट असते की तुम्हाला माहिती आहे या कमिट मध्ये आपण काय केलं होतं आणि हे आपण डायरेक्टली मेन मध्ये टाकायचंय इथल्या इथेच आपल्याच लॅपटॉप मध्ये. तर कसं करायचं समजलं? कमिटचा मेसेज, कमिट घ्यायचा, तो कमिटचा आयडी चेरी पिक सोबत यूज करायचा. तिथे जे काही चेंजेस आपण केले असणार त्या कमिट मध्ये, जे काही चेंजेस असणार ते सगळे अप्लाय होणार मेन मध्ये. ठीक आहे. तर हे करून बघा, त्याची प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस केल्याशिवाय जमणार नाही. असं काम करा की मर्ज नका करू तुम्ही. भरपूर सारे कमिट्स होऊ द्या इथे. एवढे कमिट झाल्यानंतर एखादा चेरी पिक साठी यूज करा. आता मी याला जर करायची कोशिश केली तर हा होईल की नाही, डोंट नो. लेट्स सी.
लेट्स कम टू मेन. आता सगळ्या कमिट्स वगैरे सगळ्या आपल्या झालेल्या आहेत ना. सो एखादीच कमिट आपल्याला करता येतं. हा म्हणजे होत आहे. कळलं. आता एकाच फाईल मध्ये चेंजेस केले ना आपण मल्टिपल टाइम्स. एकाच फाईल मध्ये मल्टिपल टाइम्स आपण चेंजेस केले आहेत, त्यामुळे ते मर्जिंग वर जात आहे, नाहीतर डायरेक्ट झालं असतं. नॅनो F12 सी यामध्ये ते पण डेटा अवेलेबल होईल, जो ज्या कमिट मधला डेटा आपल्याला इथे ऍड करायचा आहे. आता फाईल मध्ये डेटा कुठला आला बघा. त्या फाईल मध्ये आता डेटा जे कमिट आपण आता कॉपी केलंय ना, ज्या कमिट मधून आपल्याला डेटा कॉपी करायचा आहे, तो डेटा पण या फाईल मध्ये अवेलेबल होईल. कळलं का. हे नॉर्मली आपण मर्ज थ्रू केलं. हा गिटहब युजर थ्रू अगेन मर्ज थ्रू गेलाय. हा डेटा कुठून आलाय, चेरी पिक ने आलेला आहे, कारण त्या फाईल मध्ये त्या कमिट मध्ये तो डेटा अवेलेबल होता. परत दुसऱ्यांदा चेरी पिक करतोय, तर त्या कमिट मध्ये जे डेटा असेल तो डेटा इथे अगेन ऍड झालेला आहे. म्हणजे कुठल्याही कमिट मधला डेटा तुम्हाला मेन मध्ये घ्यायचा असेल तर तुम्ही काय करणार, चेरी पिकचा यूज करणार. अंडरस्टूड. कळलं का आता पूर्ण प्रॉपर चेरी पिक काय असेल. समजलं आदित्य. ठीक आहे. सो याची प्रॅक्टिस करणार तेव्हाच तुम्हाला प्रॉपर हँड्स ऑन होईल. आय होप सर्वांना कळलेलं आहे ऑनलाईन मध्ये. येस सर. तर आजसाठी इथेच थांबूया, बाकी बघू नेक्स्ट.